बापूजी, तुम्हाला भूक लागली असेल तर काही नाश्ता करणार? अगं नको नको सुनबाई, अगं आत्ताच तर चहा प्यालोय. अहो बापूजी ते तुमचा फोन इतका लवकर सुकला? अहो नाही दया वहिनी, कुठे सुकलाय? हा बघा परत ओला झाला. कसा? अगं आई, आपल्यावरती भाटे अंकल राहतात ना, ते त्यांच्या झाडांना पाणी घालत होते आणि ते पाणी पोपट अंकलच्या फोनवर पडलं आणि पोपट अंकलचा फोन पुन्हा एकदा भिजला. अरे 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 अरे, कळत नाहीये आता या फोनला कसा सुकू. ड्रायरने सुकवायला गेलो तर तो ड्रायर बिघडला, पुन्हा सुकवायला गेलो बाहेर तर वरून पाणी पडलं. माहित नाही हा फोन आता कसा सुकणार आहे. ए डब्या, मोबाईल गॅसवर ठेव. म्हणजे गॅस चालू करून त्याला मंद आचेवर ठेव. मग मोबाईलला आचेपासून असं थोडस वर पकडून ठेव. मग त्याच्या उष्णतेने मोबाईल सुकून जाईल. वा 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 बापूजी, काय आयडिया आहे तुमची ही. गरमागरम आयडिया नक्कीच काम करेल. चला चला लवकर किचन मध्ये चला. या पोपट भाऊ. दया वहिनी लवकर गॅस चालू करा, म्हणजे फोन पटकन सुकून जाईल. हे घे पकड जरा. झालं. अहो पोपट अंकल, आधी बॅटरी काढा. जर बॅटरीला या आगीजवळ ठेवली तर बॅटरी ब्लास्ट होऊन जाईल. अरे हो हो हो, थँक्यू थँक्यू टप्पू, थँक्यू. एक मिनिट. अरे पण बॅटरी सुद्धा सुकवावी लागेल ना. आता बॅटरी कशी सुकवायची? पोपट भाऊ, तुम्ही बॅटरी माझ्याकडे द्या. अरे कच्च्या तांदळात बॅटरी टाकली ना की तांदूळ सगळं पाणी शोषून घेतं. वा वा वा, थँक्यू 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 थँक्यू. बघा आता पटापट फोन चुकून जाईल. आंटी, गॅस फास्ट करा ना, फोन लवकर सुकून जाईल. हो आई. हो ठीक आहे. बस. हो. पोपट भाऊ, मोबाईलला चारी बाजूने फिरवा. आपण पापड शेकतो ना त्याप्रमाणे. हो 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 हो, मानलं पाहिजे. आपल्या बापूजींनी काय आयडिया दिली आहे ना. हे जर त्यांनी आधीच सांगितलं असतं ना तर माझा फोन. अहो फोन. हा फोन लवकर चुकला असता ना. नाही नाही, चुकत नाहीये, फोन तर जळतोय. अरे अरे माझा फोन हा तर सुकण्याच्या ऐवजी जळून गेला. एक मिनिट पोपट भाऊ, काही हरकत नाही. तुम्ही ही बॅटरी टाकून बघा ना, कदाचित चालू होईल. बघा बघा, टाकून बघा. अरे याच्यात तर बॅटरी जातच नाहीये. पोपट अंकल, आता काहीच फायदा नाहीये. हो पोपट अंकल, आता तुमचा फोन वाया गेला. स्वतःला सावरा पोपट भाऊ. हे बघा, आम्ही सगळं तुमचं दुःख जाणतो. हा फोन तुमच्या जीवाचा जीवलग होता ना. दया वहिनी, मागच्या 6 वर्षांपासून मला सगळ्या दुनियेचा आवाज ऐकवणाऱ्या या बिचाऱ्याचा आज स्वतःचाच आवाज बंद झाला बंद. अरे डब्या, तू काळजी करू नकोस. परमेश्वर तुझ्या मोबाईलच्या आत्म्याला शांती देईल. म्हणजे आता जे झालं ते झालं, त्याच्यात एवढं रडायचं कशाला? अरे हा फोन खराब झालाय तर नवीन मोबाईल घे. पोपट भाऊ, माझी आई नेहमी म्हणते, जे होतं ते चांगल्या करता होतं. आता तुम्ही या जुन्या फोनला विसरून जा आणि नवीन फोन घेऊन टाका. नवीन फोन तर घ्यावाच लागेल. फोन शिवाय माझं काहीच होणार नाही. मॅरेज ब्युरो वाल्यांचे केव्हाही फोन येऊ शकतात. पण कोणता फोन घेऊ? अहो पोपट अंकल, तुम्ही स्मार्टफोन घेऊन टाका ना. अहो पोपट अंकल, तुम्ही एवढे स्मार्ट आहात, त्यामुळे तुम्ही स्मार्टफोनच घेतला पाहिजे. अरे हो पोपट अंकल, स्मार्टफोनची गोष्टच काय वेगळी असते. चॅटिंग, गेमिंग, शेअरिंग सगळं काय करू शकता. हो हो, पण तरी सुद्धा पण काय, अरे मुलं जो सांगतायत ना तोच मोबाईल घे तू. ही आजकालची मुलं आपल्यापेक्षा पण पुढे गेलेली आहेत. यांना बरोबर माहिती असतं कोणता फोन घ्यायला हवा आणि कोणता फोन घ्यायला नको.
बापूजी मला माहितीये की स्मार्टफोन खूप चांगले असतात पण खूप महागही असतात ना. हो पण पोपट अंकल स्मार्टफोनचे फायदे सुद्धा खूप असतात ना. तुम्ही तुमचे आर्टिकल्स मोबाईलच्या नेटवरून घर बसल्या पण पाठवू शकता. तुमच्या ऑफिसला येण्या जाण्याचा खर्च सुद्धा वाचेल. आणि तुम्हाला माहितीये स्मार्टफोनवर कितीतरी ऍप्लिकेशन्स असतात. तुम्ही इंटरनेटवर रेसिपीज पाहून जेवणही बनवू शकता. तुम्ही म्युझिक डाउनलोड करू शकता, मूवीज डाउनलोड करू शकता. हा आणि पोपट भाऊ तुम्ही याच्यात मस्त मस्त फोटो पण काढू शकता. आणि जर तुम्हाला कोणत्या मुलीचं स्थळ आलं तर त्या मुलीला भेटण्या अगोदर तुम्ही त्या मुलीचा फोटो तुम्ही आपल्या फोनवर मागवू शकता. बरोबर. हा कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. जर का या गोष्टी असतील तर असा तसा फोन घेणं कॅन्सल. आजच मी स्मार्टफोन घेणार. अरे वा 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 वा. वा, वा. शाबास डब्या शाबास. तू आत्ताच्या आत्ता जेठाच्या दुकानावर जा आणि नवीन फोन घेऊनच टाक. हो आणि पोपट भाऊ सध्या तर आमच्या दुकानात स्कीम चालू आहे. जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या. असं मग तर मी आजच जाऊन येतो. ऑल द बेस्ट पोपट अंकल. थँक्यू. माझा स्मार्टफोन घेण्याचा निर्णय एकदम योग्य आहे. यामुळे मी माझे लेख सरळ फोनवरून पाठवू शकतो. लग्नासाठी मुलगी शोधणं देखील सोपं जाईल. वा 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 पोपटलाल वा. पण एवढी महत्वाची वस्तू घेण्या अगोदर माझ्या गुरुजींना विचारून घेतो की चांगला मुहूर्त कोणता आहे. पण माझा फोन तर अब्दुलच्या फोनवरून गुरुजींना फोन करतो. अब्दुल एका मिनिटासाठी तुझा फोन मिळेल का? अहो पोपट भाऊ माझा मोबाईल तुमचा मोबाईल. थँक्यू थँक्यू. फक्त एकच फोन करायचा आहे आणि तेही जास्त नाही बोलणार मी. अहो पोपट भाऊ एक काय 50 फोन करा. माझ्या फोन मध्ये बॅलन्स आहे. तुमचाच फोन आहे. करा 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 जेवढे फोन करायचे तेवढे करा. थँक्यू थँक्यू. मी गुरुजींना रोज फोन करतो म्हणून त्यांचा नंबर लक्षात आहे. नाहीतर मोबाईलच्या काळात कुठेही कोणाचा नंबर लक्षात राहतो. हॅलो. प्रणाम गुरुजी. मी पोपटलाल बोलतोय. दीर्घायुषी भव. बोला पोपटलालजी. गुरुजी मी आज एक स्मार्टफोन घ्यायला जातोय तर एक चांगलाचा मुहूर्त सांगाल का? अवश्य सांगेन. 1 मिनिट होल्ड करा मी बघून सांगतो. हो 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 आरामात आरामात मी होल्ड केलंय. हा ऐका पोपटलालजी. 3:30 पासून 5 वाजेपर्यंत नवीन गोष्ट घेण्याचा मुहूर्त आहे. तेव्हाच तुम्ही नवीन फोन घेऊन टाका. बरं ठीक आहे. परंतु पोपटलालजी लक्षात ठेवा तो पहिल्यांदा सुरू करायचा मुहूर्त आज रात्री 8:30 पासून 9 वाजेपर्यंतच आहे. 8:30 ते 9 इतक्या उशिरा? अहो महाराज तोपर्यंत तर माझे खूप सारे महत्वाचे फोन येऊन जातील. पोपटलालजी त्यापूर्वी कुठला चांगला मुहूर्त नाहीच आहे. ठीक आहे गुरुजी. मी पहिल्या वेळेला फोन 8:30 ते 9च्या दरम्यानच चालू करेन. थँक्यू. अरे बाबा चांगल्या मुहूर्तावर फोन खरेदी करतो त्याने काही विघ्न नाही येणार. बरोबर 3:30 वाजता जेठालालच्या दुकानावर पोहोचतो मी.